सीए फाउंडेशनचा निकाल वाढला आहे तर इंटरमिजिएटचा संमिश्र निकाल जानेवारी 2025 मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल जाहीर झाले। सीए फाउंडेशनचा निकाल सलग दुसऱ्यांदा वाढला। या परीक्षेसाठी 1,10,887 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यापैकी 23,861 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। यावेळी निकाल 21.52% लागला असून तो मागील परीक्षेपेक्षा 2% अधिक आहे। मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 21.74% तर मुलींची 21.27% इतकी आहे। इंटरमिजिएटच्या पहिल्या ग्रुपचा निकाल घसरत 14.17% वर आलाय तर दुसऱ्या ग्रुपचा निकाल वाढून 22.16% झालाय। दोन्ही ग्रुप एकत्रित देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निकाल 14.5%। हैदराबादच्या दीपांशी अग्रवालने देशात प्रथम क्रमांक मिळवलाय तर महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थ्याने पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले नाही। परंतु नाशिकमधील मानसी चौधरी संपूर्ण भारतात 33वी आली असल्याने बदललेल्या परीक्षे पद्धतीमुळे विद्यार्थी अधिक उत्साहाने परीक्षेला सामोरे जाते असे सीए मार्गदर्शक प्राध्यापक लोकेश पारख यांनी सांगितले। आजचा केंद्रीय अर्थसंकल्प 2022 हा शैक्षणिक दृष्टिकोनातून संमिश्र समजला जाईल। गेल्या 2 वर्षापासून शाळा बंद, ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षा रद्द अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांना मूळ शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्हाला जास्त अपेक्षा होती, परंतु त्यामधून थोडंफार ह्या अर्थसंकल्पामध्ये मिळालेलं आहे। जसे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी टीव्हीचा जास्त वापर करणं, चॅनलची संख्या 2 वरनं 200 वर घेऊन जाणार ही खूप चांगली गोष्ट आहे। तसेच सर्व वर्गांसाठी वेगळं चॅनल सुरू करणार ही चांगली गोष्ट आहे। परंतु आज डिजिटलपेक्षाही सर्वात जरुरी होतं त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणणं। यासाठी ऑफलाईन एज्युकेशनवर जास्त भर देऊन विद्यार्थी कुठल्याही पॅन्डेमिकमध्ये सुद्धा कशा पद्धतीने शाळेमध्ये येऊ शकतील आणि शाळेमध्ये येऊन त्यांचं शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक कशा पद्धतीने विकास होईल याकडे लक्ष देणं जरुरी आहे। सरकारने त्यांच्या मेंटल हेल्थसाठी जो नवीन कार्यक्रम आणलेला आहे तोही एक चांगलं पाऊल आपण म्हणू शकतोय, परंतु त्याला योग्य पद्धतीने राबवणं जरुरी आहे। प्रत्येक शहरामधल्या 5 शैक्षणिक संस्थांना एक्सलन्स सेंटर बनवून त्यांना ग्रांट दिली जाणार आहे, हेही एक चांगले पाऊल आहे। आणि जागतिक स्तरावरच्या विविध युनिव्हर्सिटीजना डिजिटल रूपाने, ऑनलाईन रूपाने इथे आणणं हेही चांगली गोष्ट आहे। पण यासोबतच लोकल, स्थानिक लेवलवर जेही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना ऑफलाईन पद्धतीने 1 to 1 पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्यांना या बाबतीत चांगल्या पद्धतीने भत्ते देणं हेही कार्य सरकार यामध्ये करू शकले असते, परंतु एक चांगली सुरुवात त्यांनी केली आहे। आणि मागील वर्षापेक्षा ह्या वर्षी शिक्षणावरचा खर्च वाढवणार आहे ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे। एकंदर सर्व बाबींचा विचार करता ह्या बजेटमध्ये शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही मिळालंय, पण बरंचसं बाकी राहिलंय। तरी सुद्धा पुढे संसदेमध्ये जेव्हा याच्यावर चर्चा होईल त्यामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कशी जास्तीत जास्त मदत। जानेवारी 2025 मध्ये झालेल्या सीए इंटरमिजिएट व सीए फाउंडेशन या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात आला। यामध्ये नाशिकमधून सीए इंटरमिजिएटसाठी 1,165 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यामध्ये दोन्ही ग्रुप एकाच वेळेस 37 विद्यार्थ्यांनी, तर पहिला ग्रुप 75 व दुसरा ग्रुप 82 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केला। या परीक्षामध्ये नाशिकमधील मानसी चौधरी ही विद्यार्थिनी संपूर्ण देशामध्ये 33वी व नाशिकमध्ये पहिली आली। यासोबतच संपूर्ण भारतामध्ये हैदराबाद येथील दीपांशी अग्रवाल ही विद्यार्थिनी प्रथम आली। प्रथमच आपण बघतो आहोत की सीए इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षा आता वर्षातून 3 होत आहे। त्यामध्ये जानेवारी 2025 मध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षेचा निकाल मागच्या परीक्षेची तुलना करता वाढलेला आहे। मग तो सीए फाउंडेशन असो, सीएचा दुसरा असो, कोणी ग्रुप असो, ते निकाल वाढले। तर इंटरमिजिएटच्या पहिल्या ग्रुपचा निकाल थोडा कमी झालेला आहे। परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे।
ह्या बदललेल्या स्वरूपाला विद्यार्थी आत्मविश्वासाने जर सामोरे गेले तर निकाल नक्कीच असा वाढत जाईल. नाशिक जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना या बाबतीत कुठलंही मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आमचे सर्व विद्यार्थी आणि आमचे सर्व शिक्षक त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तयार असू. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.